नमस्कार, आपण पाहत आहात संगनायक न्यूज। आज मी शिंदवणे तालुका हवेली जिल्हा पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आलो आहे। या गावामध्ये 2025-26 अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मोठ्या उत्साहामध्ये सुरू आहे। तर आपल्या सोबत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक जनार्दन कुंजीर सर आपल्या सोबत आहेत। तर आम्हाला या ठिकाणी या अभियानाच्या अंतर्गत काय काय कामं झालेली आहेत त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या। सन 2025-26 या वर्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत शिंदवणे गावाने त्यामध्ये सक्रिय असा सहभाग घेतलेला आहे। वॉलमॅट आणि प्लॅनेट वॉटर या संस्थेकडून आम्ही यावर्षी सुमारे 5 लाख रुपये किमतीचा या ठिकाणी CSR फंडातून पाणी शुद्धीकरणाचा संच या ठिकाणी बसवलेला आहे। त्याचप्रमाणे त्याचमध्ये मुलांसाठी दुपारचं जे शाळेमध्ये शालेय पोषण आहार योजना आहे तर हात धुण्यासाठी हँडवॉश स्टेशन ते सुद्धा त्या ठिकाणी बसवलेलं आहे। मुलांना दररोज घरून 2-2 लिटरच्या बाटल्या आणावं लागत होत्या। मुलांचं दप्तराचं ओझं सुद्धा त्यामुळे वाढत होतं। तर या रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि प्लॅनेट वॉटर आणि हँडवॉश स्टेशन यामुळे पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे। त्याप्रमाणे शाळेला दरवर्षी साधारण 15,000 ते 20,000 रुपये लाईट बिल येत होतं आणि ते लाईट बिल कोणत्या निधीतून भरावं हा प्रश्न आम्हाला दरवर्षी पडायचा। मग आम्ही ते प्रश्न सोडवण्यासाठी लोणी येथील विषय कंपनीशी संपर्क साधला आणि त्या विषय कंपनीने आम्हाला साधारण 2.25 लाख रुपये किमतीचा या ठिकाणी सोलर प्लॅन्ट या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये बसवलेला आहे। आणि तेव्हापासून आमचे शाळेचे जे लाईटचं जे बिलाचा जो प्रश्न होता तो प्रश्न सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। तसेच शाळेला जी पोषण आहार योजना आहे ती पोषण आहार शिजवण्यासाठी मुख्य इमारतीपासून 100 मीटर अंतरावर किचन शेड असणे हे सुद्धा खूप बंधनकारक होतं। पण त्यासाठी जो निधी येत होता तो कमी प्रमाणात असल्यामुळे 2 वेळा आलेला निधी परत पाठवला होता। परंतु यावर्षी आम्ही खरंच ह्या पंचायत राज अभियानाअंतर्गत शाळेत सर्व सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून पुन्हा एकदा वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून पोषण आहार शिजवण्यासाठी किचन शेड सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे विषय कंपनीमार्फत शाळेतील सर्व मुलांना प्रत्येकी मुलाला जो साधारण 1200 रुपयांचं त्यांना साहित्य मिळवून दिलेलं आहे। त्या रेनकोट आणि थंडीपासून बचाव होण्यासाठी उबदार असे साहित्य सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, ग्रामसेवक भाऊसाहेब असतील किंवा त्यांचे सर्व कर्मचारी असतील यांच्याकडनं शाळेसाठी प्रत्येक वर्गामध्ये CCTV कॅमेरे कारण CCTV कॅमेरे सुद्धा असणं गरजेचं होतं। शाळा बंदिस्त आहे, शाळेला सर्व वॉल कंपाऊंड आहे। आपल्या शाळेमध्ये असलेली शाळा व्यवस्थापन समिती असेल, विद्यार्थी सुरक्षा समिती असेल, महिला तक्रार निवारण समिती किंवा सख्य सावित्री समिती यामध्ये असलेले सर्व सदस्य आमची दर महिन्याला शाळेमध्ये आम्ही मीटिंग आयोजित करतो आणि ज्या ज्या गरजा शाळेला आवश्यक आहे अपूर्ण आहेत त्या पूर्ण करण्यासाठी हे सर्वजण मंडळी या ठिकाणी आम्ही सर्वजण प्रयत्नशील असतो। आणि आमची शाळा ही 1ली पासून 7वी पर्यंतची उच्च प्राथमिक शाळा असल्यामुळे 5वी ते 7वीच्या मुली ह्या वयाने मोठे असल्या कारणाने त्यांना सॅनिटरी पॅड हे सुद्धा गरजेचं होतं आणि त्यासाठी सुद्धा आम्ही ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला होता आणि ग्रामपंचायतीने सॅनिटरी पॅड मशीन हे सुद्धा आमच्या शाळेमध्ये बसवलेलं आहे। आणि ह्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत शाळेला ज्या ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या सर्व सुविधा या ठिकाणी 100% पूर्ण झालेल्या आहेत। शाळा ही एक चांगल्या प्रकारे डिजिटल तयार झालेली आहे। त्याचप्रमाणे शाळेमध्ये सर्व रंगरंगोटी करून सुशोभन केलेलं आहे। शाळेमध्ये अनेक शेकडो झाडे आहेत।
त्यामुळं शाळा अतिशय सुंदर झालेली आहे आणि त्यामुळं आम्हाला हे करत असताना आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, पंचायत समितीचे आमचे गट शिक्षण अधिकारी असतील किंवा आमचे तालुक्याचे प्रमुख गट विकास अधिकारी असतील, आमचे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी, त्याचप्रमाणे शिवसाहेब यांचं सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्यामुळे आम्ही या सर्व सुविधा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे एक शाळा अतिशय सुंदर झाल्यामुळे आणि शाळा ही डिजिटल झाल्यामुळे सर्व आमच्या शाळेमध्ये असलेल्या सर्व ज्या कमिट्या आहेत त्यातील सर्व सदस्य, अध्यक्ष आणि सर्व शिक्षक आम्ही खूप खूप अतिशय याबद्दल समाधानी आहोत. शाळेनं नेहमी वारंवार 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा शाळेमध्ये आम्ही अधूनमधून बरेचसे उपक्रम घेत असतो. त्याच्यामध्ये शिवजयंती असेल, रक्षाबंधन असेल, असे अनेक उपक्रम शाळेमध्ये आयोजित केले जातात आणि त्या उपक्रमासाठी गावातील महिला असतील किंवा तरुण वर्ग असतील यांना आम्ही निमंत्रित करत असतो. त्या सर्वांचा आम्हाला शाळेसाठी खूप खूप असं सहकार्य लाभत असतं. आमची शाळा ही अतिशय सुंदर, शिवाय गुणवत्तेमध्ये सुद्धा शाळा ही अग्रेसर आहे. शाळेचा पट सुद्धा 152 असून पटही चांगला आहे. लोकांचं सुद्धा सहकार्य चांगलं आहे. मी लोकांना एकच सांगू इच्छितो, एवढी सुंदर शाळा आहे, लोकांनी आपली मुलं आमच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेऊन त्यांची गुणवत्ता कशी वाढेल यासाठी आम्ही सर्वजण सदैव तत्पर आहोत. तरी सर्वांनी आपल्या या जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घ्यावा अशी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो. तर आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे या ठिकाणी आपण भेट दिली आणि आपल्यासोबत या शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक जनार्दन कुंजीर सर आपल्यासोबत होते. त्यांनी चांगल्या प्रकारे मुख्यमंत्री समृद्ध पंचधारा अभियानाचा आढावा त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे आणि या संगनायक न्यूज चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचधारा अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी जे काय विविध शालेय उपक्रम सुरू आहेत त्याबद्दल आम्ही त्यांना या ठिकाणी भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. कॅमेरामॅन सोमनाथ खेडेकर सह मी सदाशिव कांबळे, संगनायक न्यूज, पुणे.